Hello students, in today's lecture we are going to discuss what is meant by scalar quantity, vector quantity, speed, velocity and acceleration. स्केलार क्वांटिटीज आपण बघतो की प्रत्येक फिजिकल क्वांटिटीज आपण मेजरमेंट करू शकतो, पण काही क्वांटिटीज अशा आहेत ज्यांचं मेजरमेंट करण्यासाठी फक्त मॅग्निट्यूडची आवश्यकता असते. त्यांना आपण म्हणतो स्केलार क्वांटिटीज. दोज क्वांटिटीज विच कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राइब्ड बाय देअर मॅग्निट्यूड ओनली आर कॉल्ड द स्केलार क्वांटिटीज. म्हणजे ही गोष्ट महत्त्वाची आहे स्केलार क्वांटिटीजमध्ये की फक्त मॅग्निट्यूडचीच आवश्यकता असते. सो मॅग्निट्यूड ओनली. दोज क्वांटिटीज विच कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राइब्ड बाय देअर मॅग्निट्यूड ओनली आर कॉल्ड द स्केलार क्वांटिटीज. मग कुठले एक्झाम्पल्स आपल्याला स्केलार क्वांटिटीसाठी देता येतील? अशा क्वांटिटीज ज्यांचं मेजरमेंट करत असताना फक्त मॅग्निट्यूड लागतं. फॉर एक्झाम्पल डिस्टन्सचं मेजरमेंट करताना फक्त मॅग्निट्यूडची आवश्यकता आहे. ऑब्जेक्ट कुठल्या डायरेक्शनमध्ये मूव्ह होतो त्याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही. ओनली दॅट इज द मॅग्निट्यूड. सो डिस्टन्स, त्यानंतर स्पीड हे एक्झाम्पल्स आहेत कशाचे? स्केलार क्वांटिटीजचे. यांचं मेजरमेंट करत असताना फक्त आणि फक्त मॅग्निट्यूडची आवश्यकता असते, डायरेक्शन लागत नाही. त्यानंतर आहे व्हेक्टर क्वांटिटीज. व्हॉट इज मीन बाय द व्हेक्टर क्वांटिटी? दोज क्वांटिटीज विच कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राइब्ड बाय देअर मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. इथे दोन गोष्टी आहेत. मॅग्निट्यूड तर लागणारच. कुठलीही क्वांटिटी जर स्पेसिफाय करायची असेल, डिस्क्राईब करायची असेल तर मॅग्निट्यूड तर लागतंच आपल्याला. पण काही क्वांटिटीज अशा आहेत की ज्यांना डिस्क्राईब करण्यासाठी डायरेक्शनची पण आवश्यकता असते. फक्त मॅग्निट्यूड चालत नाही, त्याचबरोबर डायरेक्शन पण लागतं. दॅट इज कॉल्ड द व्हेक्टर क्वांटिटीज. सो दोज क्वांटिटीज विच कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राइब्ड बाय देअर मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन, दॅट इज कॉल्ड द व्हेक्टर क्वांटिटीज. फॉर एक्झाम्पल डिस्प्लेसमेंट ही व्हेक्टर क्वांटिटी आहे. व्हेलॉसिटी ही सुद्धा काय आहे? व्हेक्टर क्वांटिटी आहे. फॉर एक्झाम्पल आपण दोन एक्झाम्पल घ्यायलोत. डिस्प्लेसमेंट आपल्याला माहिती आहे, आपण शिकलोत डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमधला फरक. डिस्टन्स म्हणजे ॲक्च्युअल पाथ त्या ऑब्जेक्टनी कव्हर केलेला. समजा ऑब्जेक्ट ए टू बी आणि बी टू सी असं जर मूव्ह होत असेल तर ए बी प्लस बी सी हे झालं डिस्टन्स, ॲक्च्युअल पाथ दॅट इज कवर्ड बाय द ऑब्जेक्ट, दॅट इज द डिस्टन्स. आणि ही शॉर्टेस्ट डिस्टन्स दॅट इज द ए सी हे झालं डिस्प्लेसमेंट. पण आपल्याला माहीत आहे की ए बी प्लस बी सी हे डिस्टन्स कॅल्क्युलेट करत असताना आपण डायरेक्टली या दोन पॉईंट्समधलं किंवा या दोन पोझिशन्समधलं अंतर आणि बी आणि सी या दोन पोझिशन्समधलं अंतर मेजर करू शकतो. इथे डायरेक्शनची काही देणे घेणे नाही आपल्याला. पण जर तुम्हाला मी म्हटलं की ए टू सी हे जर डिस्टन्स मोजा तर डेफिनेटली तुम्हाला डायरेक्शनची आवश्यकता पडणार आहे. सो ए सी दॅट इज द डिस्प्लेसमेंट. सो स्केलार्स that can be completely described by only magnitudes, and vectors are those quantities that need direction also. म्हणजे मॅग्निट्यूड तर लागतंच, पण त्यासोबत काय लागतं आपल्याला? डायरेक्शन पण लागतं. हे आपण कशासाठी डिस्कस करत आहोत स्केलर आणि व्हेक्टर? कारण आपल्याला बेसिक डिफरन्स बघायचा आहे स्पीड आणि व्हेलॉसिटीमध्ये. अगोदर आपण बघूयात की स्पीड म्हणजे काय आणि व्हेलॉसिटी म्हणजे काय. मराठीमध्ये स्पीड त्याला आपण चाल असं म्हणतो आणि व्हेलॉसिटीला आपण वेग असं म्हणतो. आता दोन्ही फिजिकल क्वांटिटीचा जर आपण विचार केला स्पीड आणि व्हेलॉसिटीचा तर नावावरून तसं जर आपल्याला ते सारखं वाटतं. स्पीड म्हणजे व्हेलॉसिटी किंवा व्हेलॉसिटी म्हणजे स्पीड इन जनरल असं आपण बघतो. पण या दोन क्वांटिटीजमध्ये बेसिक डिफरन्स आहे. तो फरक काय आहे? अगोदर आपण डेफिनेशन बघू स्पीड आणि व्हेलॉसिटीची काय आहे. स्पीड दॅट इज कॉल्ड द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्टन्स. म्हणजे तुम्ही स्पीड बरोबर असं लिहू शकता टोटल डिस्टन्स कव्हर्ड. एखादा ऑब्जेक्ट जर एखाद्या पाथवरती जर तो मूव्ह होत असेल तर त्या ऑब्जेक्टनी टोटल डिस्टन्स किती कव्हर केलं
आणि डिस्टन्स कव्हर करण्यासाठी त्या ऑब्जेक्टनी किती टाईम घेतला, टोटल टाईम टेकन, हे म्हणजे असतं स्पीड. सो स्पीड इट इज द टोटल डिस्टन्स कव्हर्ड अपॉन टोटल टाईम टेकन, किंवा तुम्ही असं म्हणू शकता द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्टन्स, दॅट इज कॉल्ड द स्पीड. म्हणजे स्पीडचं मेजरमेंट करायचं असेल तर ऑब्जेक्टनी ए पासून बी आणि बी पासून सी पर्यंत किती डिस्टन्स कव्हर केलं. आपण जर गृहीत धरलं की हे 10 मीटर आहे आणि हे सुद्धा 10 मीटर आहे, आणि ए टू बी आणि बी टू सी हे डिस्टन्स कव्हर करण्यासाठी, समजा ए टू बी हे डिस्टन्स कव्हर करण्यासाठी 5 मिनिट एवढा वेळ लागला ऑब्जेक्टला, आणि बी टू सी हे डिस्टन्स कव्हर करण्यासाठी समजा ऑब्जेक्टला लागले दॅट इज द 4 मिनिट. तर तुमच्याकडे टोटल डिस्टन्स आहे 20 मीटर आणि टोटल टाईम आहे 9 मिनिट्स. सो यू कॅन मेजर द स्पीड बाय युजिंग द डिस्टन्स, दॅट इज द टोटल डिस्टन्स कव्हर्ड अपॉन टोटल टाईम टेकन. त्यानंतर आहे व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी by the definition you can say that the rate of change of displacement. So the displacement upon time, that is called the velocity. म्हणजे एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल की स्पीड दॅट इज रिलेटेड टू द डिस्टन्स अँड व्हेलॉसिटी दॅट इज रिलेटेड टू द डिस्प्लेसमेंट. आता इथं या केसमध्ये डिस्प्लेसमेंट काय आहे, दॅट इज द ए सी, इट इज द डिस्प्लेसमेंट. अँड टाईम दॅट इज द 9 मिनिट. आपण इथे मिनिटांमध्ये टाईम घेतला आहे. टाईम तुम्ही सेकंदांमध्ये, म्हणजे जास्त टाईम असेल तर आपण वर्षांमध्ये सुद्धा घेऊ शकतो. म्हणजे सेकंदांमध्ये चालतो, मिनिटांमध्ये चालतो, हावर्समध्ये चालतो, आणि इयर्समध्ये सुद्धा आपण टाईम तो घेऊ शकतो. जसं आपल्याला माहीत आहे की पृथ्वी सूर्याच्या सभोवताली फिरते, दॅट इज द रिव्हॉल्युशन ऑफ दॅट इज द अर्थ अराउंड दी सन. आपल्याला मध्ये एक रिव्हॉल्युशन एका वर्षामध्ये पूर्ण होतं. तिथं आपण वर्षाचा विचार करतो टाईम इंटरवलचा. सो डिपेंड करतं आपल्याला कुठल्या टाईम इंटरवलचा विचार करायचा आहे, त्यानुसार आपण तो टाईम इंटरवल घेऊ शकतो. सो स्पीड डिस्टन्स अपॉन टाईम आणि व्हेलॉसिटी काय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. सो ए सी इट इज द डिस्प्लेसमेंट आणि टाईम आपल्याला दिलेला असतो, आपण व्हेलॉसिटी डिटरमाइन करू शकतो. आता जर आपण यांच्या युनिटचा विचार केला तर एस आय सिस्टममध्ये आणि सी जी सिस्टममध्ये आपण या दोन्ही फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट करू शकतो. आणि एस आय सिस्टममध्ये युनिट आहे मीटर पर सेकंद आणि सी जी सिस्टममध्ये युनिट आहे सेंटीमीटर पर सेकंद. म्हणजे परत दोन्ही फिजिकल क्वांटिटीसाठी जर युनिट पाहिले तर ते सेम आहेत. एस आय सिस्टममध्ये दोन्ही क्वांटिटीज मीटर पर सेकंदमध्ये आपण मोजू शकतो, आणि सी जी सिस्टममध्ये आपण स्पीड आणि व्हेलॉसिटी सेंटीमीटर पर सेकंद या युनिटचा वापर करून मेजर करू शकतो. म्हणजे परत युनिट सारखे आहेत म्हणून दोन्ही क्वांटिटी सारखे आहेत का, नाही. तर ही स्पीड ही स्केलर क्वांटिटी आहे, व्हेलॉसिटी ही काय आहे, दॅट इज द व्हेक्टर क्वांटिटी आहे. आणि आणखीन एक महत्त्वाचा फरक या दोन क्वांटिटीजमध्ये आहे, ऑब्जेक्ट जर मूव्ह होत असेल एखाद्या इनिशियल पोझिशनपासून एखाद्या फायनल पोझिशनपर्यंत जर तो जात असेल तर त्या ऑब्जेक्टची स्पीड ही कधीच आपल्याला 0 मिळणार नाही. पण असं होऊ शकतं की व्हेलॉसिटी मात्र त्याची आपल्याला 0 मिळू शकते. कारण पाथ हा जर सर्क्युलर असेल, ऑब्जेक्ट अशा पद्धतीने जर मूव्ह होत असेल, इनिशियली तो ए पोझिशनला आहे आणि तो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने एखाद्या सर्क्युलर ट्रॅकवरती फिरून परत तो एच या पोझिशनपाशी येऊन जर थांबत असेल, आणि अशा केसमध्ये जर तुम्हाला मी विचारलं की स्पीड आणि व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करा, तर स्पीड म्हणजे डिस्टन्स, टोटल डिस्टन्स म्हणजे या सर्कलचा सर्कम्फरन्स असेल, आणि जो काही वेळ लागला असेल त्या सर्कम्फरन्सवरती ऑब्जेक्टला मूव्ह होण्यासाठी तो आपण काउंट करू शकतो टाईम. सो सर्कम्फरन्स दॅट इज द टोटल डिस्टन्स आणि जो काही टाईम असेल, सो यू कॅन डिटरमाइन द स्पीड. पण डिस्प्लेसमेंट आता इथं जर तुम्ही विचार केला तर ऑब्जेक्ट ए पोझिशनपासून निघाला आहे, इनिशियल पोझिशन ए आहे, आणि तो एक रोटेशन पूर्ण करून परत कुठे आला आहे, तो ए या पोझिशनपाशीच आला आहे तो. म्हणजे इथे डिस्प्लेसमेंट किती आहे, 0. म्हणजे व्हेलॉसिटी किती मिळेल आपल्याला, दॅट इज द 0. म्हणजे स्पीड कधीच 0 मिळणार नाही आपल्याला ऑब्जेक्ट जर मोशन परफॉर्म करत असेल, पण व्हेलॉसिटी मात्र 0 आपल्याला मिळू शकते. हा त्याच्यामधला डिफरन्स आहे. ओके, सो हे झालं स्पीड आणि व्हेलॉसिटी. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट स्पीड आणि व्हेलॉसिटी डिस्कस करत असताना, व्हेलॉसिटी ही स्पीड
आणि डायरेक्शन या दोन गोष्टींवरती डिपेंडंट असते. जर तुम्हाला विचारलं की हाऊ द स्पीड अँड डायरेक्शन ॲफेक्ट्स द व्हेलॉसिटी, स्पीडचा आणि डायरेक्शनचा व्हेलॉसिटीवरती काय परिणाम होतो जर आपण स्पीड चेंज केली, डायरेक्शन सेम ठेवून, म्हणजे ऑब्जेक्ट असा मूव्ह व्हायला आहे, हा चालला तो पी पासनं क्यू या पोझिशनपर्यंत. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ मोशन फ्रॉम पी टू क्यू. आपण असं गृहीत धरूत की पी पासनं क्यूपर्यंत ऑब्जेक्टची स्पीड काय करायची, आपल्याला बदलायची, डायरेक्शन सेम ठेवायची. मग स्पीड जर चेंजिंग असेल आणि डायरेक्शन जर सेम असेल तर त्याचा व्हेलॉसिटीवरती इफेक्ट होईल का? डेफिनेटली दॅट विल ॲफेक्ट द व्हेलॉसिटी. स्पीड जर चेंज केली तर डेफिनेटली काय होणार, व्हेलॉसिटी चेंज होणार. कारण स्पीड चेंज केली म्हणजे डिस्टन्स कव्हर्ड इन अ गिव्हन टाईम इंटरवल हे बदलणार, आणि हे बदललं की डेफिनेटली काय बदलणार, व्हेलॉसिटी. म्हणजे डिस्टन्स अपॉन टाईम हा रेशो जो स्पीड आहे हा बदलतो, आणि हा बदलला की व्हेलॉसिटी पण बदलते, जरी डायरेक्शन काय असली, सेम असली तरी. आता आपण असं करूयात की ऑब्जेक्टची स्पीड कॉन्स्टंट ठेवू आणि डायरेक्शन चेंज करू. फॉर एक्झाम्पल, ऑब्जेक्ट इज मुव्हिंग अलॉंग दिस सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड, आणि तुम्हाला माहिती आहे डायरेक्शन प्रत्येक ठिकाणी काय होईल, आता इथं बदलत जाईल. मग अशा वेळेस स्पीड कॉन्स्टंट आहे आणि डायरेक्शन जर बदलली तर व्हेलॉसिटी बदलेल का? डेफिनेटली. डायरेक्शन बदलली की व्हेलॉसिटी पण बदलणार. म्हणजे डायरेक्शन कॉन्स्टंट ठेवा, स्पीड चेंज करा, व्हेलॉसिटी चेंज होते. दुसरी गोष्ट, स्पीड कॉन्स्टंट ठेवा, डायरेक्शन चेंज करा, काय होतं, व्हेलॉसिटी बदलते. आणि जर समजा दोन्ही गोष्टी बदलल्या, म्हणजे स्पीडही बदलली आणि डायरेक्शनही बदलली, एखाद्या टर्नवरती ऑब्जेक्टची काय झाली, व्हेलॉसिटी पण म्हणजे स्पीड पण बदलायली आणि डायरेक्शन पण बदलायली, तेव्हासुद्धा काय होते, व्हेलॉसिटी चेंज होते. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं, स्पीड चेंज करा, डायरेक्शन कॉन्स्टंट ठेवा, व्हेलॉसिटी बदलणार. स्पीड कॉन्स्टंट ठेवा, डायरेक्शन चेंज करा, व्हेलॉसिटी बदलणार. आणि जर दोन्ही गोष्टी बदलल्या तरीसुद्धा व्हेलॉसिटी बदलणार. सगळ्यात अगोदर हा जो फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाईमचा, हा फॉर्म्युला वापरून कुठल्या सायंटिस्टने स्पीड कॅल्क्युलेट केली होती, तर तो सायंटिस्ट आहे दॅट इज द गॅलिलिओ. गॅलिलिओ या सायंटिस्टने हा फॉर्म्युला वापरून सगळ्यात अगोदर काय केलेली आहे, स्पीड मेजरमेंट केलेलं आहे. तसं आपल्याला माहिती आहे की व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर ऑर इन ड्राय एअर इट इज नियरली इक्वल्स टू 343.2 meter per second. In dry air we can measure the velocity of sound, and also we know that the velocity of light in vacuum, that is 3 into 10 raised power 8 meter per second. Okay, so we can measure the speed and also we can measure the velocity one. Then acceleration. Now what is mean by the acceleration? Acceleration, it is nothing but the rate of change of velocity. रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे काय, म्हणजे तुम्ही असं लिहू शकता, ॲक्सेलरेशन इक्वल्स टू चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम. चेंज इन व्हेलॉसिटी कसं आपण कॅल्क्युलेट करू शकतो, ऑब्जेक्ट जर इनिशियली आपण असं कन्सिडर करू की पी या पोझिशनला आहे, त्याची व्हेलॉसिटी आहे इनिशियली दॅट इज द यू. इनिशियल व्हेलॉसिटीसाठी आपण लेटरचा यूज करतो दॅट इज द स्मॉल यू, आणि ऑब्जेक्ट फायनली तो गेला या क्यू पोझिशनपासून, त्याची व्हेलॉसिटी असेल व्ही. आणि पी टू क्यू हे डिस्टन्स कव्हर करण्यासाठी किंवा हा जो व्हेलॉसिटीमध्ये बदल आहे यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी यू टू दॅट इज द फायनल व्हेलॉसिटी दॅट इज द व्ही, हा बदल होण्यासाठी लागणारा जो काही वेळ आहे दॅट इज द टाईम, त्याला आपण इंडिकेट करू स्मॉल टी या अक्षराने. तर तुम्हाला लक्षात येईल की या ठिकाणी चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे काय असेल, दॅट इज द फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी, सो दॅट इज द चेंज इन व्हेलॉसिटी. सो ॲक्सेलरेशन जनरली आपण ॲक्सेलरेशन स्मॉल ए या लेटरनी इंडिकेट करत असतो. सो चेंज इन व्हेलॉसिटी दॅट इज द फायनल व्हेलॉसिटी मायनस दॅट इज द इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन दॅट इज द टाईम. So you can write like this, A equals to final velocity V minus initial velocity U upon time that is the T. So A equals to V minus U by T. So rate of change of that is the or we can say that the change in the rate of change of velocity that is called the acceleration. Okay.
Then what is the unit for acceleration? In SI system, meter per second square, and in CJ system, that is a centimeter per second square. So these are the units for the measurement of acceleration: meter per second square in SI system and centimeter per second square in CJ system. Now there are some types of acceleration. We know that acceleration that may be the positive, so positive acceleration, then negative acceleration, and in some cases we can observe the zero acceleration. So zero acceleration. बरं, आता हे काय असतं मग पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन, निगेटिव्ह ॲक्सेलरेशन किंवा झिरो ॲक्सेलरेशन? हे आपण ऑब्झर्व करतो डे टू डे लाईफमध्ये. आपल्याला माहिती आहे, आपल्याकडे जर मोटरसायकल असेल तर त्याला ॲक्सेलरेटर असतं. त्या ॲक्सेलरेटरचा वापर करून आपण त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी, त्या मोटरसायकलची व्हेलॉसिटी आपण कमी जास्त करू शकतो. ॲक्सेलरेटर वाढवलं की व्हेलॉसिटी वाढते, ॲक्सेलरेटर कमी केलं की व्हेलॉसिटी कमी होते. मग पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन म्हणजे जर व्हेलॉसिटी इन्क्रीज होत असेल गिवन डायरेक्शनमध्ये तर त्याला म्हणायचं पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन. समजा हा पाथ आहे आणि या पाथवरनं ऑब्जेक्ट या डायरेक्शनमध्ये चालला येतो. सो व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी? दिस इज द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. आणि जर ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी जर इन्क्रीज होत असेल गिवन डायरेक्शनमध्ये, देन इट इज द डायरेक्शन ऑफ ॲक्सेलरेशन. म्हणजे व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन दोन्ही एकाच डायरेक्शनमध्ये आहेत, आहे की नाही? जो काही इंजन फोर्स प्रोव्हाइड करेल त्याच्यामुळे जे व्हेकलचं ॲक्सेलरेशन होणार आहे ते आणि व्हेलॉसिटी एकाच डायरेक्शनमध्ये, व्हेलॉसिटी वाढत चालली, मग अशा वेळेस ॲक्सेलरेशन कोणतं असेल? पॉझिटिव्ह. सो द ॲक्सेलरेशन दॅट विल बी द पॉझिटिव्ह when the velocity of an object goes on increasing. बरं, निगेटिव्ह ॲक्सेलरेशन, समजा तुम्ही त्याच पाथवरनं चाललात पण अचानक पुढे काही अडथळा जर आला, देन यू हॅव टू अप्लाय द ब्रेक्स. ब्रेकिंग फोर्समुळे काय होतं? ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी डिक्रीज होते. ब्रेक अप्लाय केल्याच्यानंतर मोटरसायकलची स्पीड काय होणार? तुमच्या कमी होणार. मग अशा वेळेस ॲक्सेलरेशन कसं असतं? तुम्हाला माहिती आहे की ब्रेक अप्लाय केल्यामुळे व्हेकलची डायरेक्शन बदलत नाही, बदलते काय? ॲक्सेलरेशनची डायरेक्शन. कारण ब्रेकिंग फोर्स आहे, ब्रेकिंग फोर्स अपोजिट डायरेक्शनमध्ये अप्लाय होणार, म्हणजे ॲक्सेलरेशन कोणत्या डायरेक्शनमध्ये असेल? दॅट इज इन दिस डायरेक्शन. व्हेलॉसिटी कोणत्या डायरेक्शनमध्ये असेल? दॅट इज इन दिस डायरेक्शन. म्हणजे व्हेलॉसिटी व्हेकल ज्या डायरेक्शनमध्ये चालले त्याच डायरेक्शनमध्ये असेल, पण ब्रेकिंग फोर्समुळे ॲक्सेलरेशन असेल अपोजिट डायरेक्शनमध्ये, आणि त्यामुळे ॲक्सेलरेशनमध्ये तुम्हाला बदल बघायला मिळेल. मग अशा वेळेस जे ॲक्सेलरेशन आहे ते काय असतं? निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. म्हणजे when the velocity goes on decreasing, then you can say that there is a negative acceleration. आता राहिला प्रश्न झिरो ॲक्सेलरेशनचा. झिरो ॲक्सेलरेशन कधी ऑब्झर्व करतो? समजा व्हेकल एखाद्या इनिशियल पोझिशनपासून निघालं आणि ते फायनल पोझिशनकडे चालले, पण इथे मात्र त्याची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. म्हणजे तुम्ही जर या ठिकाणी व्हेलॉसिटी मोजलीत, फॉर एक्झाम्पल 10 मीटर पर सेकंद आहे, तुम्ही या वाय पोझिशनला व्हेलॉसिटी मोजलीत, परत 10 मीटर पर सेकंद आहे, आणि या झेड पोझिशनला जर व्हेलॉसिटी मोजलीत, परत 10 मीटर पर सेकंद आहे. व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने व्हेकल चाललं आहे. मग अशा वेळेस ॲक्सेलरेशन काय असेल? झिरो. कारण तुम्ही फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी कुठल्याही दोन पोझिशनमधली व्हेलॉसिटीमधला जर डिफरन्स घेतला तर तो झिरो येणार, म्हणजे ॲक्सेलरेशन काय येणार? झिरो. किंवा दुसरी कंडिशन आहे की ऑब्जेक्ट हा जर रेस्ट पोझिशनला असेल तर व्हेलॉसिटी झिरो आणि ॲक्सेलरेशन पण काय असेल? झिरो. ओके, तर हे झालं पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन, निगेटिव्ह ॲक्सेलरेशन आणि काय? झिरो ॲक्सेलरेशन. याच्यामध्ये आपल्याला असंही म्हणता येतं युनिफॉर्म ॲक्सेलरेशन आणि नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. म्हणजे व्हेलॉसिटी एखाद्या ऑब्जेक्टची चेंज व्हायली, पण जर इक्वल रेटने चेंज होत असेल इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम तर त्या ॲक्सेलरेशनला म्हणतात युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. आणि जर का व्हेलॉसिटी चेंज व्हायली, आपण व्हेलॉसिटीमध्ये जो बदल आहे इन रिस्पेक्टिव्ह टाईम इंटरवल्स तो आपण डिटरमाइन करू शकतो. आणि हा जर व्हेलॉसिटीमध्ये होणारा जर बदल हा जर अनइक्वल रेटने होत असेल तर अशा वेळेस जे ॲक्सेलरेशन असतं त्याला आपण नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन असं म्हणतो, किंवा त्या मोशनला आपण ॲक्सेलरेटेड मोशन असंही म्हणू शकतो. सो दीज आर सम कन्सेप्ट्स. आपल्याला लॉज ऑफ मोशन्स पाहिजेत, पण त्या अगोदर काही या कन्सेप्ट ज्या आहेत त्या आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे, थांबू इथे.